मधुकर भावे यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. तुम्हा लोकांच्यापैकी अनेकांना सांगली, सातारा ह्या त्या काळाच्या एका जिल्ह्याचं बापूंचं योगदान, त्यांच्या आठवणी हे जवळून राहते. पण त्यांचं व्यापक दर्शन घडवण्याची ताकद ही मधुकर भावेंच्यामध्ये आहे. आणि मला समाधान आहे की ते या ठिकाणी आज होते आणि काही बाबी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या बरोबर मांडून त्याचा प्रकाश टाकला. मलाही काही काळ बापूंच्यावर काम करायला वेगवेगळ्या पातळीवर संधी मिळाली. मी पुण्याला शिकत होतो काँग्रेस कॉलेजमध्ये आणि त्या काळात मी योग काँग्रेसचं काम करत होतो. माझ्याकडं पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं काम होतं. तेव्हा काँग्रेस कमिटीचं ऑफिस हे पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये होतं आणि बापू काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते दिवसभर काम करून आल्याच्या नंतर दररोज संध्याकाळी त्या काँग्रेस भवनच्या पायऱ्या आहेत, त्याचा एक कट्टा आहे, त्या कट्ट्यावर जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये असतील त्यांना घेऊन गप्पा गोष्टी, वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा हा त्यांचा स्वभाव असायचा. आणि आम्ही कॉलेजमधली मुलंसुद्धा त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर जायचं. बापूंचा जो कट्टा आहे त्याच्या मागच्या बाजूला बसायचं आणि सहजपणानं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन काही धोरणं याबद्दलच्या गप्पा गोष्टी चर्चा ह्या ऐकायला मिळायच्या. आणि आम्हा लोकांचं मन, आम्हा लोकांची विचारधारा ही राज्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखंड आम्हाला लोकांना अत्यंत उपयोगी व्हायला आहे. बापू हे खऱ्या अर्थानं संघटक होते. माणसं जोडण्याचा त्यांना नाद होता, त्याची त्यांना आवक होती. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी लोक जोडले. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा आधी संघाची संस्था राज्य आलं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, तसे ते 54-57 झाले. पण 1960चा महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्मिती ही जाहीर करण्यात आली. आणि त्यानंतर या संबंध राज्यामध्ये त्या लोकांचं प्रचंड प्रेम होतं. आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीच्यासाठी मजबूत विचारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा संच उभा करणं याच्यावर चव्हाणसाहेबांचं अधिक लक्ष होतं. आणि ते त्याची पूर्तता करण्याच्यासाठी 60 साली महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही बापूंच्यावर टाकली. आणि चव्हाणसाहेबांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्वान पिढी ही तयार करण्याच्यासाठी बापूंनी प्रचंड कष्ट घेतले. ते आम्ही लोकांनी जवळून बघितले. त्याचे लाभ आम्हा लोकांना सुद्धा झालेले. नंतरच्या काळामध्ये विधिमंडळाला निवडून आल्याच्या नंतर 62 साली मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये बापू गेले. तिथं प्रभावीपणानं काम करायचं. त्यांच्याकडे अनेक खाती होती. त्यांच्याकडे उद्योग खातं होतं, त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं, त्यांच्याकडे महसूल खातं होतं. पण 2 खात्यावर महसूल खात्याचे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भावेंनी केला. पण
उद्योग खात्याचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्राच्या आजच्या पिढीला फारसं माहिती नाही. MIDCची संकल्पना ही चव्हाण साहेबांनी केली, पण ते MIDC यशस्वी रीतीनं महाराष्ट्राच्या जिल्ह्यात काम करेल कसे आणि MIDCच्या माध्यमातून जे उद्योजक व्यवसायात येऊ इच्छितात, कारखानदारी उभी करू इच्छितात, त्यांना प्रोत्साहित कसं करायचं, त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, हे काम त्या काळात बापूंनी केलं. पुण्यामध्ये ही जी औद्योगिक वसाहत आहे पिंपरी चिंचवडची, ती चव्हाणसाहेबांच्या काळामध्ये उभी राहिली, त्याच्या कामाची सुरुवात झाली. पण खऱ्या अर्थानं विस्तृत रूपामध्ये पुण्याची कारखानदारी उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी बापूंचा उद्योगमंत्री म्हणून प्रचंड योगदान होतं आणि मी त्या जिल्ह्यातच असल्यामुळं हे फार जवळून पाहिलेले आहे. मग ते नाशिक असेल, मग ते औरंगाबाद असेल, मग ते चंद्रपूर असेल, मग ते नागपूर असेल, या सगळ्या भागामध्ये उद्योगाचा विस्तार कसा होईल याच्यामध्ये बापूंचं लक्ष हे फार होतं. नंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडं ग्रामीण विकास खात्याचं काम असताना त्यांनी एक योग्य दिशा या सगळ्या कामाला कशी देता येईल याच्याबद्दलची खबरदारी ही घेतलेली आम्ही लोकांनी पाहिलेली. आणि मंत्री म्हणून काम उत्तम रीतीनं करणं, अधिकाऱ्यांच्यावर वचकही ठेवणं, त्यांना कामाला प्रोत्साहित करणं, त्यांना त्यांचा विश्वास वाढेल याची काळजी घेणं, अशा तिन्ही गोष्टी यांनी सातत्याने केल्या आणि त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणा याच्यावर त्यांची अतिशय उत्तम पकड होती आणि सर्व काही होता. असा प्रशासक हा फार क्वचित बघायला मिळतो आणि ते गुण बापूंच्यामध्ये होते हे आम्ही लोकांनी पाहिलेले. नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा काळ, अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टीत मतभेद झाले, विचारामध्ये मतभेद होते. बापू आणि दादा यांच्यातही काही मतभेद झाले, पण शेवटी दोघांनी सामंजस्याने या सगळ्या गोष्टी संपवल्या. आणखीन अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. कधी कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गंमत असते. हा सांगली जिल्हा एकेकाळचा सांगली सातारा असा एकत्र असलेला जिल्हा. हा कसा राग म्हणून नका मला, हा जिल्हा चमत्कारिक वाटतो. चमत्कारिक का वाटतो, काय करतील ह्याचा नेम नाही. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा, एक दिवशी मी दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये असताना मंत्री होतो. सकाळीच मला काही लोक भेटायला लागले आणि त्यांनी सांगितलं, चिठ्ठी पाठवली, महाराष्ट्रातले होते. म्हणजे काय कुठून आले त्यांनी सांगितलं, या तासगावच्या जवळच्या कुठल्या तरी गावाचं नाव. म्हणजे काय कशासाठी आला, नाही म्हणजे आमची सर्कस आहे आणि आमची सर्कस दिल्लीच आहे. म्हणजे सर्कस आणि तुमची नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाही, या देशाची पहिली सर्कस ही आमच्या सांगलीकरांनी काढली. सांगली नाही त्यावेळी होतं आणि ते नाव घेतलं काहीतरी माली किंवा असं काहीतरी, माली ना, माली. ते म्हणजे तर मालीची पहिली सर्कस ह्या देशाची यांनी काढली. मी त्यांना विचारलं, सर्कस कशी, तुम्ही ह्या कामात कशी? ते म्हणजे आठवडी आणि हा सगळा भाग हा दुष्काळी भाग, पाऊस नाही पडला तर हाल, आणि त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न आहे. पण स्वाभिमान सोडायचं नाही. मग तो स्वाभिमान सोडायचं नसेल तर सर्कसमध्ये या धोक्यातनं दुसऱ्या धोक्यात उडी मारू, वाघाच्या तोंडात हात घालू, विदेशी खून कुणाच्या डोक्यात काठी वाजू, हे सगळे उद्योग आम्ही करतो. आणि त्याचं कारण लाचारीने जगायचं नाही, सन्मानाने जगायचं. आणि ते करण्याच्यासाठी काही करायला लागले तर ते करण्याच्याबद्दलचा स्वभाव हा आम्हा लोकांचा आहे आणि हे वैशिष्ट्य आमच्या सगळ्यांची. तुम्ही बघा, स्वातंत्र्याची चळवळ सगळी बघितली त्यानंतर
आणि त्याच्याचं महाराष्ट्राचं योगदान हे मोठं होतं. त्या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारा जिल्हा हा पुढे होता. आणि तो सातारा जिल्हा म्हणजे आजचा सांगली आणि सातारा असा होता. सर्वांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नाना पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, बागेसाहेब असतील, वसंतदादा असतील, अनेकांची नावं घेता येईल. हा सर्व हा जिल्हा या सगळ्या चळवळीमधला अत्यंत आक्रमक करणारा, काम करणारा आणि बदलच्या त्याग करणारा, त्याग सहन करणारा, यातना सहन करणारा असा जिल्हा म्हणून त्या सर्व स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या जिल्ह्याच्या बद्दलचा लौकिक होता. आणि म्हणून वसंतदादा असोत किंवा बाकीच्या अनेकांची नावं या ठिकाणी घेता असत. आणि दुसऱ्या बाजूनं राजाराम बापू असोत की जिल्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या घरापर्यंत जायचा असेल तर शक्तिशाली विकासाची कारकीर्द ही तयार केली पाहिजे. आणि त्या विकासाच्या कामाला खऱ्या अर्थानं या देशात जसं वसंतदादांचं योगदान आहे तशा प्रकारचं मोठं योगदान हे राजाराम बापूंचं सुद्धा आहे. दादांच्या आणि दादांच्या योगदानामध्ये थोडं मी फरक करतो. दादा हे व्यवहारी होते, चांगल्या कामाला प्रोत्साहित करायचे, कार्यकर्ते तयार करायचे, कोणी काही उभं करते तर त्याला मदत करायची, हे दादांचं वैशिष्ट्य होतं. पण दादा हे सत्ताधारी पक्षात होते. सत्ताधारी पक्षात राहून विकासाच्या कामाला गती दिलं हे तुलनात्मक सोपं असतं. पण बापू अनेक वेळेला विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात राहून त्यांनी विकासाच्या कामाला दृष्टिकोनाला प्रोत्साहित केलं. आज राजाराम बापू साखर कारखाना असो किंवा त्या सगळ्या परिसरात ज्या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतांच्या विचाराने नेतृत्वानं त्या ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत ते फायद्याच्या नंतर ज्यांनी पाया घातला त्यांच्या दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं ते कसं चालतं आहे हे आपण पाहतो आहोत. आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं काम बऱ्याच वेळेला बापू स्वतः सत्तेमध्ये नसताना झालेलं आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. विरोधी पक्षातसुद्धा त्यांनी आम्ही एकत्र काम केलं. मला आठवतं आहे शेतीमालाच्या किमतीच्या संबंधीचा एक वाद आमचा बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना झाला आणि नागपूरला अधिवेशन होतं, तिथं चर्चा व्हावी असा आग्रह होता. आम्ही लोकांनी बसून ठरवलं, बापूही त्याच्यात होते, की जळगावपासून नागपूरपर्यंत एक दिंडी काढायची आणि ती शेतकरी दिंडी आम्ही लोकांनी काढली. मी त्याच्यात पुढे होतो. बापूही खांद्याला खांदा लावून होते. माझ्या आणि बापूंच्या वयात हा फरक होता, मी तरुण होतो. पण काही दिवसात 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, माझे पाय दुखायला लागले, त्रास व्हायला लागला. माझी 2 दिवस सुट्टी घेतली. पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूंनी 1 तास सुद्धा विश्रांती कधी घेतली नाही. की आम्ही लोक जमले, 2 लोक कायम चालले. एकाचं एक तर राजाराम बापू पाटील आणि दुसऱ्यांचं नाव प्राध्यापक NG पाटील. या दोघांनी त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. आणि म्हणून किती कष्ट करायचे असते, विचार लोकांच्या बरोबर बांधायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर मांडून त्याची सोडवणूक करून घ्यायची. त्यासाठी किती त्रास झाला तर तो त्रास सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचाही होता. आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या, समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या, समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड स्मरण पुढच्या पिढीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या पिढीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा अतिशय देखणा पुतळा
या ठिकाणी उभा केला. पुतळ्याचं अनावरण जायचं म्हणल्यावर मी खूप 10दा विचार करतो, कारण हो अनेक ठिकाणी पुतळा ओळखताच येत नाही. तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगताच येत नाही. तर हा पुतळा बघितल्याच्या नंतर साक्षात बापू आपल्यासमोर उभे हे याची प्रचिती या पुतळ्यामध्ये दिसते. त्याची उंची, त्याचा चेहरा, त्याचा फरक या सगळ्या गोष्टी तंतोतंत बापूंच्या समोर आपण आहोत असं वाटणारा केला आहे. आणि ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, महानगरपालिकेचे अभिनंदन करतो. आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार बापूंनी दिला, जो आदर्श पूरत केला, तो चालवण्याचं काम आज तितक्याच कष्टानं आणि तितक्या जोमानं जयंतराव करतायत. त्या जयंतरावच्या पाठीशी जसं बापूंना तुम्ही साथ दिली तशी अखंडपणाने द्या. मी तुम्हाला खात्री सांगतो की बापूंच्या नंतर जयंतरावच्या रूपानं महाराष्ट्रातल्या तरुण पिढीमध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेले आणि संघटक जे तयार झाले त्याच्यामध्ये जयंतरावची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचा निर्धार आपण कराल अशी अपेक्षा करतो. या पुतळ्याचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.